नमस्कार. नमस्कार. आज आपल्या वर्गातील नावाप्रमाणेच सुंदर आणि अशी गोड मुलगी आलेली आहे. चला तिचं नावच विचारूया. खूप सुंदर हसते, सुंदर बोलते. आपण सर्वजण तिची मुलाखत ऐकायला आतुर झालेले आहात. चला आज कशी बोलते बघूया. तिला पहिल्यांदा नाव विचारूया. नाव काय ग तुझं? स्वप्नाली दिगंबर पाटील. स्वप्नाली दिगंबर पाटील. तू आता शाळेत येतेस. पहिलीमध्ये तुझं नाव घातलंय. तुला आता कसं वाटतंय पहिलीत आल्यानंतर? छान छान वाटतंय. छान आवडते तुला शाळेत यायला? हो. अंगणवाडीत छान वाटायचं काय शाळेत आल्यानंतर आता छान वाटतंय? ती अंगणवाडीत शाळेत काय शिकवायची नव्हती. पहिल्यापासून शिकवायची आणि आत्ता काय शिकवतच नव्हती. त्यावेळी तू लहान होतीस, त्यामुळे तुला फक्त गाणी आणि स्वच्छतेच्या सवयी शिकवत. बरोबर आहे. आता पहिलीला आल्यानंतरच आपण सगळं शिकायचं असते. अंगणवाडीत पण आपल्याला मजा होती आणि आता पण काय येते, शाळेत मजा येते. तर तू नेहमी खूप बडबड करतेस, होय ना? घरी पण बडबड करतेस. मग घरी अशीच त्रास देतेस तू घरात सगळ्यांना? नाही. त्रास देत नाहीस? देत नाहीस? तुझी परवा तक्रार आली होती की तू काही मुलींना मारलंस, काही मुलींना बोललीस काहीतरी, होय ना? मग तू भीती घालतेस मुलींना? मी काय करायला नव्हतं. राखी नंदिनी मला लग्नीला गेलं तर तेव्हा तिनं मला कडी घातलेली. हां, मग तू काय म्हटलीस? मग मी म्हटलं तिला शिव्या दिल्या. डायरेक्ट शिव्या दिल्यास? मग घेतल्या तिने शिव्या? नाही. ही सरळ दीदीकडे गेली बरं. आणि घरात सांगितली. आपण कोणाची कळ काढायची नाही, कोणाशी भांडायचं नाही, कोणाला शिवी द्यायची नाही. कोण काय बोललं तर मला येऊन सांगायचं. आपण डायरेक्ट भांडण करायचं नाही. ती शी पण बरं असू दे, नंतर आपण भांडण मिटवू दे. आता मला एक सांग, घरात समजा तुझी आई आजारी आहे आणि जेवण करायला कोणच नाही. आता मग जेवण कसं करायचं? काय करशील? तू घरात आजारी आहे आणि घरात कोणच बाई माणूस कोणच नाही आणि तू घरात एकटीच आहेस. काय करणार मग तू? स्वतः करणार काय शेजारी जाऊन जेवण करून घेऊन येणार? स्वतः करणार काय शेजाऱ्यांच्याकडनं जेवण मागून घेऊन येणार? काय हॉटेलमध्ये जाणार? स्वतः जेवण करणार. जेवण येते तुला? चहा बनवायचं. चहा बनवायला येतोय? अरे वा, ठीक आहे. आपण सगळीजण स्वप्नालीच्या घरी एक दिवस चहा प्यायला जाऊया, होय की नाही? ठीक आहे. कसला चहा असतोय मला पण बघायचं स्वप्नालीचं. बरं, समजा तुला एखादी गोष्ट पाहिजे आहे, तू पप्पांच्या पाठीमागं हट्ट धरलास की मला बाबा ते पाहिजे आणि बाबांनी तुला नाही म्हटलं, जा स्वप्नाली मी तुला देणार नाही, गप्प बस. मग तुला कसं? म्हणतच नाही का? कधीच म्हणत नाहीत. नाही. सगळं मागेल ते देत. पैसे देते. पैसे देतात? काय मागाल तेच देते. खरंच काय? तू आवडतेस काय पप्पांची, आईची? कुणाची जास्त आवडतेस, मम्मीची का पप्पांची? त्या पप्पांची. पप्पांची. पप्पा कुठे असतात तुझे? गावी असतात का बाहेर असतात? हो, बाहेर. बाहेर असतात. मग आठवण आल्यानंतर काय करतेस तू? फोन लावून. फोन लावतेस. काय म्हणतीस बरं फोन लावल्यावर? या की आठवण आली. मग पप्पा येतात पळत? हा, गाडीवर येतात की. गाडीवरनं येतात. भारी आहेत मग तुझे पप्पा. लगेच फोन केले की पळत येतात. मग आता कधी फोन केला होतास? काय? काल केला. मग आलेत पप्पा पळत? आज येतील, होय ना? बरं, ठीक आहे. समज तुला घरात आजोबा आहेत तुझे? ऐकून चंद्र आलाय. बरं, एखादा आजोबासारखा माणूस असेल, तुला भेटलं आणि काहीतरी काम सांगितलं, किंवा एखादी आजी भेटली, गल्लीतली असेल, शेजारीला असेल, घरात तुला काम सांगितलं, तर तुला काम करायला आवडते की तुला राग येतोय? काम करायला. मग करतेस काम तू? बर. समज तुला भरपूर पैसे सापडले. काय झाले? भरपूर पैसे सापडले तर काय करशील त्या पैशाचं? पप्पाकडनं घेऊन जाईल. पप्पांच्याकडे देणार? तू स्वतः काय खर्च करणार नाहीस ते? पण समजा तुला काय खरेदीच करायचं असेल तर काय करशील पहिल्यांदा अगोदर? पहिल्यांदा हां, पप्पाकडनं पैसे मागेल आणि खरेदी करणार. काय खरेदी करणार? कपडे घेणार नवीन नवीन. कुणाला कपडे घेणार? मला आणि माझ्या भावाला. आणि आई वडिलांचे कपडे घेणार नाहीस? घेणार की. आधी आपल्याला घेणार? नाही नाही. नाही काय? पप्पा मात्र तुला कपडे अगोदर घेतात आणि तू मात्र पप्पासने अगोदर घेणार नाही.
मग पप्पा काय पळत येऊन उपयोग नाही तुझ्याकडं, तू पप्पाचे काय कपडे घेणार नाहीस. बर, समजा वर्गात एखाद्या मित्रानं डबा आणला नाही आणि तो उपाशी रडत बसलाय, तर तू काय करणार? काय आणणार? त्याच्यासाठी डबा आणणार. बर, तुला भीती कशाची वाटते? तुमची. माझी? हां. का? तुम्ही वाटत्याचा खूप म्हणून. मग जेवायला तर माझ्या जवळच बसतीस की, मग भीती वाटत असते तर जेवायला जवळ बसली नसतीस. मग का म्हणतीस सर माझ्याजवळ जेवायला बसा? फक्त मारलं तर भीती वाटते, इतर वेळी भीती वाटत नाही. हातात काठी घेतली की भीती वाटते. बर, तू रुसल्यावर काय करतेस घरात? कशी रुसतेस? झोपते. हां, दिसते. कसं बरं रुसतीस? ते रडत बसतेस? हां, रडतेस आणि मग घरातले ऐकतात तुझं रुसल्यावर? बरं, कधी खोटं बोलतेस? काय सांगतेस? खरंच बोलत नाहीस? एकदा पण बोलली नाहीस? कधीच बोलली नाहीस? बोलली आहे. कधी बोललीस? एक दिवशीच म्हणलं कसं बोललीस तू? मला जेवायला कोण का? जेवायच्या बिन जेवता येत कसे आहे. हां, आणि जेवलं म्हणून सांगितलंस आणि न जेवता झालेस. कधी खोटं बोलायचं नाही, कधी खरं सांगायचं, नाहीतर आपणच अडचणीत सापडतोय खोटं बोलायला गेलं तर. ठीक आहे, आज आपली स्वप्नालीनं खूप छान अशी मुलाखत दिलेली आहे. टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करा सगळ्यांनी.